नमस्कार, एचपीएन मराठीच्या विशेष चर्चासत्रामध्ये आपलं स्वागत आहे। मराठा आरक्षण मुद्द्यावरती मराठा समाजाचे राज्यभरातून अनेक मोर्चे निघाले, परंतु सरकारने याला दाद दिली नाही। यासाठी येणाऱ्या आषाढी यात्रेमध्ये मुख्यमंत्र्यांची महापूजा होऊ देणार नाही असं आव्हान मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी दिलेलं आहे। या विषयावरती चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रामभाऊ गायकवाड आहेत। नमस्कार। रामभाऊ, हा जो तुम्ही पवित्रा घेतलेला आहे की मुख्यमंत्र्यांना त्यांची महापूजा जी आहे आषाढीची ही होऊ देणार नाही, काय झालेलं आहे, आम्ही 58 मोर्चे काढले। मोर्चाची सुरुवात औरंगाबादमधून झाली। आमची भगिनी श्रद्धाताई सुगरे नावाची मुलीवर अत्याचार झाला आणि तिथून मराठा समाज पेटून उठला। पेटून उठल्यानंतर महाराष्ट्रात त्याचा कुठंतरी उद्रेक होत गेला। औरंगाबादमध्ये पहिला मोर्चा झाला। मोर्चा झाल्यानंतर दुसरा मोर्चा उस्मानाबादला झाला। त्याच्यानंतर असं मोर्चे वाढत गेलं आणि आम्ही 9 ऑगस्टला राज्यभरातून सगळे आमच्या मराठा समाजाचे करोडो लोक मुंबईला गेलो। मुंबईला गेल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलं की तुमच्या मागण्या आम्ही 100% मान्य केलेल्या आहेत, तुम्ही मोर्चा थांबवा। म्हणजे आम्हाला तिथं त्यांनी गुमरांग केलं। गुमरांग केल्यानंतर काय आमच्यातली फतवे किंवा आमच्यातली काय नेते मंडळी मॅनेज असतील त्या लोकांनी सांगितलं की आपल्या मागण्या मान्य झालेल्या आहेत, उगाच मुंबईमध्ये दंगल करायची नाही। आणि मराठा समाजाकडे ह्या बघण्याचा सरकारचं धोरण एक इव्हेंट पण बघायला लागले। काय इव्हेंट पण बघायला लागले तर बाबा, एक तर मराठा समाज लाखोच्या करोडाच्या संख्येनं रोडवरती येतोय, कचरा गोळा करतोय, काहीच म्हणजे कुठल्याही अगदी सुईला सुद्धा धक्का लागत नाही। त्यामुळं मराठा समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन सरकारचा एक इव्हेंट, बाबा मराठा समाज एक बाहेर इव्हेंटसाठी पडलेला आहे असा दृष्टिकोन आदरणीय मुख्यमंत्र्यांचा झाला। देशात जगात ह्याचं मोर्चाचं नाव झालं, पण ह्याचा फायदा मराठा समाजाला काडी मात्र झालेला नाही। आणि वारंवार फक्त एकच घोषणा, वारंवार एकदा मुख्यमंत्र्यांना घोषणा करायची, एकदा चंद्रकांत दादांना घोषणा करायची। पण दादांना घोषणा करायची असेल किंवा मुख्यमंत्र्यांना घोषणा करायची असेल, आम्हाला कुणाचं कोण मुख्यमंत्री आणि कोण चंद्रकांत दादा यांच्याविषयी बोलायचं नाही, जे सत्तेत आहेत त्यांच्याविषयी आम्हाला बोलायचं आहे। तर ह्याने आमचा निर्णय घेतला असता, आम्हाला मागण्या मान्य केल्या असत्या आणि निर्णयावरती ठाम आम्ही राहिलो असतो, विचार केला असता की बाबा आमच्या मागण्या मान्य झाल्या, आता आम्ही कशाला पुढे आंदोलन केली असती। पण वारंवार इतके मोठ्या प्रमाणात मोर्चे निघूनही हे सरकार मराठा समाजाची कुचेष्टा करायला लागलेलं आहे। आणि परवा चंद्रकांत दादाने एक JR काढला, त्या JR मध्ये सांगितलं की 50% शेतकऱ्यांच्या मुलांना, मराठा समाजाच्या मुलांना फी माफी दिली गेली। पण कुठल्याही महाराष्ट्रातल्या कुठल्याही शाळेला, कुठल्याही कॉलेजला तसा JR आलेला नाही। मी वारंवार आपल्या KBP कॉलेज असेल, रोंगे कॉलेज असेल, प्रत्येक ठिकाणी जाऊन मी स्वतः चौकशी केली। माझ्याबरोबर सगळे मराठा समाजाचे पदाधिकारी होते, आम्ही चौकशी केली, पण चौकशी अंत कुठेही JR आलेला नाही। दुसरं आश्वासन दिलं, मराठा समाजातल्या तरुण पोरांना 50% 10 लाख रुपये तुम्हाला अण्णासाहेब पाटील महामंडळात बेघरवेची देण्यात येणार। ज्यावेळेला आम्ही ह्याची चौकशी करायला बँकेत गेलो, त्यावेळेला बँकेनं सांगितलं की आम्हाला कुठल्याही पद्धतीचं पत्र आलेलं नाही। दुसरी गोष्ट, ज्यावेळेला आम्ही परत अण्णासाहेब पाटील महामंडळात गेलो, त्याच्यावरती यादी, एवढी मोठी यादी लिहिलेली होती। त्या यादीत होतं की हा मराठा समाजाला तुम्हाला 10 लाखाचं कर्जमाफी द्यायची, 10 लाख कर्ज द्यायचं आहे, पण त्या कर्जाची पूर्तता त्याची बँकेत क्रेडिट असेल तरच द्यायचं आहे। म्हणजे तुम्ही काय करणार, मी गरीब आहे, माझी बँकेत मी खातंच उघडलं नाही, तर मग तुम्ही त्या लोकांना कर्ज कशा पद्धतीने देणार नाही तुम्ही कर्ज। मग ही कशासाठी, की फक्त मराठा समाजाची दिशाभूल करायचं काम चालू आहे। मग मराठा समाज वारंवार इतकं मोठं मोर्चे काढून, इतकं लोक रोडवर आणून काय फायदा, काहीच झाला नाही। मग त्याच्यानंतर आम्ही तुळजापुरात 59वा मोर्चा घेतला, सरकारच्या नावानं जागरण गोंधळ घातलं। मग तर सरकारला जाग येईल म्हणलं, पण ही गेंड्याच्या कातड्याचं सरकार, ह्याला काय जाग येण्याची काय लक्षणं दिसत नाहीत। मग आम्ही तरुण पोरांनी, मराठा समाजातली जाणकार लोकांनी ठरवलं की बाबा मोर्चे 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 कशासाठी, मोर्चे काढायचं बंद केलं पाहिजे। मग आम्ही राज्यभरातल्या विविध तालुक्यातून, जिल्ह्यातून बैठका घेतल्या। गुपिने बैठका झाल्या। त्या बैठकातून आमचा निष्कर्ष असा आला की बाबा पंढरपूरला मुख्यमंत्री येणार आहेत। सुरुवात तुळजाभवानीकडून केली, आता 59वी 60व्या मोर्चाची सुरुवात किंवा मुख्यमंत्र्याला त्याला माघारी हाकलूनच करू असं मराठा समाजाने ठरवलं। मग 60 मोर्चे, इतकं मोठे 59 मोर्चे होऊन जर तुम्ही निर्णय देणार नसाल तर आम्हाला पाटीदार, गुर्जर आणि ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात इतर समाजानं आंदोलन केली त्याच्यापेक्षा उग्र आंदोलन करायला वेळ लागणार नाही असं ठरवलं।
आणि जर ठरवलं असतं, मराठा समाजानेही ठरवले, आता ह्याचं जबाबदारी कोणाची आहे? शासनाची आहे. काल पंढरपूरला त्याच्यावरती 1000-1500 लोकांचा मेळावा झाला. राज्यातनं विविध संघटनेचे पदाधिकारी आले होते आणि ज्या भगिनीवर अन्याय झाला त्या भगिनीच्या वडिलाला सुद्धा घेणे चुना लावला या सरकारनं. त्या मुलीच्या वडिलाला बबनदादा सुद्रिकांना आम्ही बसल्यानंतर की दादा काय काय विषय, तर दादानी सांगितलं की सरकारनं माझ्या मुलाला शासकीय नोकरी देतो. अजून कोणतं ढोगी महाराज आलता, त्यानं सांगितलं की तुम्हाला मी सरकारमधनं हेही मिळवून देतो, ती मिळवून देतो. पण कुठल्याही गोष्टीचं काय मिळवून दिलेलं नाही, कुठल्याही गोष्टीचा आमच्या भगिनीला पण न्याय मिळालेला नाही. मोर्चे का नुसतं मोर्चे काढून किंवा निर्णय लावून होत नाही. त्या आरोपींना फाशी बी दिली पाहिजे. अजून काय फाशी दिलेली नाही, फाशी दिली पाहिजे. पंढरपूरच्या मोर्चामध्ये सर्व संघटना म्हणजे मराठा समाजाच्या सर्व, संभाजी ब्रिगेड असेल, छावा असेल, मराठा महासंघ असेल, जेवढ्या मराठा समाजाच्या जेवढ्या पण संघटना आहेत आसपासच्या जिल्ह्यातल्या सगळ्या संघटना उपस्थित होत्या. आता या आषाढी वारीमध्ये काय आंदोलनाची दिशा काय आपली, काय करणार आहेत नक्की? मराठा समाजाने शांततेनं काढलं त्यावेळेला कोण बोललं नाही की बाबा नुसतं इव्हेंट, तुम्हाला मगाच मी सांगितलं की इव्हेंट आहे. तसं आता शासनानं ठरवायचं आहे काय करायचं ते. आमचं वैयक्तिक अजून एक मत आहे, राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना आमचं एक वैयक्तिक मत आहे की साहेब तुम्ही खरोखरच तुम्हाला मराठा समाजाचा कळवळ असेल, तुम्ही छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन राजकारण करता. कालच एक विषय झाला, त्या विषयामध्ये महाराजांची उंची कमी करण्याचं काम या सरकारनं केलं. म्हणजे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची उंची कमी करण्याचं काम सुद्धा करायला लागला. म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय मराठा समाजानं की बाबा तुम्ही फक्त इलेक्शनापुरतं, नगरपालिका मुंबईच्या आली म्हणून तुम्ही छत्रपती शिवरायांचं स्मारक मुंबईत होणार ही घोषणा केली. म्हणजे कशासाठी? की मराठा माणसाची मतं मिळवण्यासाठी तुम्ही मुंबईची घोषणा केली. आता मुंबई महाराष्ट्रात लोकसभा विधानसभा येणार आहेत, तुम्ही अजून काहीतरी घोषणा करणार. आमचं मत तुम्ही घोषणा करा अथवा न करा, पण मराठा समाजाला जो तुम्ही मागण्या मान्य करतो म्हणून सांगितले ती मागण्या मान्य करा. नसेल तर तुम्ही तुमच्या खुर्च्या खाली करा. आता राज्यात विधानसभेत असेल, लोकसभेत असतील, अनेक मराठा समाजाचे आमदार, खासदार, मंत्री आहेत, त्यांचा काय या गोष्टीला पाठिंबा? आम्हाला असं वाटतं की ह्या समाजातल्या विधानसभेतल्या आमदार खासदारांना ह्याची माहिती अपुरी ही सरकार देते. 1-2 आमदारांनी त्याच्यावरती विषय उठवला होता. त्यांना सांगते हे विषय कोर्टात आहे आणि कोर्ट म्हणतं ह्यांचा अहवाल आम्हाला द्या. परवा मागल्या 29 तारखेला अहवाल द्यायचा, पण आम्हाला आता कोर्टावरही शंका यायला लागली. त्याचं कारण सांगतो, मोर्चा निघायचं, निवेदन निघायचं दिसलं की कोर्टाचा अहवाल समोर येतो, ह्याच्या अगोदर येत नाही, कोर्टाचा आवाज येतो. त्यामुळं कोर्टावर पण आमची शंका आहे की बाबा हे सरकारच कोर्टाला बोलायला होतंय का, मोर्चा हाणून पाडायचा प्रयत्न करते का, असं आम्हाला वाटतंय. आता 18 तारखेला उद्याच तुळजापूर परळीमध्ये राज्यव्यापी दुसरा मोर्चा आहे. म्हणजे पर्व दुसरं चालू आहे. पहिलं पर्व संपलं, आता पर्व दुसरं चालू आहे आणि ठोक मोर्चा आहे. म्हणजे ठोक मोर्चा म्हणजे काय? शेतकऱ्यांच्या अवजार, असं शेतकऱ्यांचं कुणाचं कुऱ्हाड असू शकते, कोयतं असू शकतं, रुमणं असू शकतं, मग बैल असू शकतात, काही असू शकतं. या आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर 12-15 लाख भाविक येत आहेत पंढरपूरमध्ये. मग या मोर्चामुळे, या तुमच्या आंदोलनामुळे काही अनुचित प्रकार होऊ शकतो, यासाठी शासनाने आपल्याशी काही संपर्क साधला आहे का? नाही, शासन अजून काही संपर्क साधला नाही. काही 1-2 अधिकाऱ्यांचं फोन आलतं. पण महत्त्वाचा मुद्दा काय आहे की जबाबदारी कोणाची आहे, शासनाची आहे का आमची आहे? आम्ही भांडतोय कोणाशी? शासनाची. मग शासनानं अनुचित प्रकार घडू नये, ह्यातून काय होऊ नये म्हणून शासनाने निर्णय घ्यावा. मराठा समाजाला आरक्षण, जी काय 58 मोर्चात आम्ही मागण्या मान्य केल्यात, ते मागण्या केल्यात, ते मागण्या मान्य कराव्या. मग आता तुम्ही या वारीमध्ये आंदोलन करणार म्हणजे ठरवले? आम्ही काल 1000 ते 1500 पोरांनी छत्रपती शिवरायांची, आई जिजाऊची, तुळजाभवानीची आणि ज्या पंढरीच्या पांडुरंगाला हे मुख्यमंत्री येणार आहे त्या पंढरीच्या पांडुरंगाची शपथ घेतली आहे पोरांनी की आम्ही मेलू तर चालेल, रक्ताचा सडा पडला तर चालेल, पण ह्या मुख्यमंत्र्याला पंढरीच्या पांडुरंगाची पूजा करू द्यायची नाही. मुख्यमंत्र्यांना मग आदेश देऊन, ह्याच्याकडेच ग्रह खात आहे, आदेश देऊन आम्हाला गोळ्याही घालायला लावल. ही सरकार गेंडेच्या कातड्यात आहे. महाराष्ट्रातील जर आम्हाला काय झालं तर महाराष्ट्रातील तरुण पोरं रोडवर उतरतील आणि त्याची सर्वस्व जबाबदारी ह्या मुख्यमंत्र्यावर आहे. HPN मराठीच्या माध्यमातून तुम्ही शासनाला काय संदेश देता? आमची एक इच्छा आहे की तुमच्या चॅनलच्या माध्यमातून, HPN चॅनलच्या माध्यमातून शासनानं निर्णय घ्यावा, मराठा समाजाची व्यथा जाणावी. पूर्वी परंपरा होती की पाटील, जाधव, देशमुख अशा लोकांकडे जमिनी असायच्या.
पण त्याची घरातली घरटी विभाजन झालं. पाटलाला पूर्वी एका पाटलाला 100 एकर होती, त्याला 10 पोरं होती. 10 पोराला 10 एकर वाटून आली. खाली त्या 10 पोरांना 2 पोरं झाली, त्याला 5-5 एकर आली, त्याला 2 पोरं झाली. आज एक अर्धा एकर माझ्या मराठा समाजाला. आणि बहुतांश मराठा समाज हा शेतकरी मराठा समाज आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, माझ्या गोरगरीब दिनदुबळ्या लोकांना आरक्षणाची आता अत्यंत गरज आहे. तुम्ही आरक्षण दिलं नाही तर माझा शेतकरी पिछडला जाईल, गरीबला जाईल, दुबळला जाईल. म्हणून या आरक्षणाची गरज आहे. शासनाला माझा महत्वाचा संदेश काय असेल की तुम्ही आमच्या समाजाची, माझ्या समाजाची व्यथा तुम्ही जाणून घ्या. जर तुम्ही व्यथा जाणून घेत नसाल तर तुम्हाला खरोखर पंढरीच्या पांडुरंगाची पूजा करण्याचा अधिकार नाही. तुम्ही मुख्यमंत्री म्हणून कोण असता? महाराष्ट्र राज्याचा राजा असतो. आणि राजानं जर जनतेची किंवा प्रजाची जर तुम्ही ही करत असाल, हेलटानी करत असाल तर तुम्हाला त्या राजाच्या खुर्चीवर बसायचा अधिकार आवर्जून नाही. तुम्ही ती खुर्ची सोडा आणि इतर कुणालाही करा, आम्हाला राजकारण करायचं नाही. मुख्यमंत्री फडणवीस आहेत म्हणून आम्ही अशोकराव चव्हाणाचं हेलिकॉप्टर फोडलं होतं, मग तो मराठा होता, आम्हाला त्याच्याशी देणं घेणं नाही. राज्याच्या खुर्चीवर जो बसलाय तो राजा असतो आणि त्या राजानं समाजाचं, प्रजेचं हित जोपासायला पाहिजे असतं. पण हा जो राजा बसलाय हा राजा सगळ्यात लबाड राजा आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीची ज्या वेळेला गणना निघेल त्यावेळेला महाराष्ट्रातला सगळ्यात लबाड राजा म्हणून ह्या मुख्यमंत्र्याचं नाव निघेल. एवढं मोठं, म्हणजे एवढं मोठं तुम्ही इव्हेंट केलं, एवढं मोठे लोक रोडवर उतरले. कुठला निर्णय घेतला? 1500 लोक रोडवर उतरले तर तुम्ही विचार करत होता. आज कुठं आहे तुम्ही विचार करत नाही. ह्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला मराठा समाजाला पूर्णपणे बर्बाद करायचं आहे. काल परवा तुम्ही घोषणा केली की त्या घोषणेमध्ये सांगितली 36,000 नोकरी भरती करणार. किती लोक करणार आहेत? 36,000. मग 36 तुम्ही आरक्षण मराठ्याला देणार आहे ही मान्य आहे तुम्हाला. मग तुम्ही नोकर भरती काढून माझ्या मराठा गोरगरीब तरुणाला तुम्ही संपवण्याचा प्रयत्न करायला लागलाय. एकदा नोकर भरती झाली, आरक्षण देऊन त्याचा फायदा काय? त्यामुळे ह्या नोकर भरतीवर सुद्धा स्टे आला पाहिजे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत शासनाने ही नोकर भरती करू नये अशी तुमची मागणी? 100% करू नये. 100% करू नये. आरक्षण मिळेपर्यंत नोकर भरती करू नये. रामभाऊ, आपण वेळ काढून आमच्या स्टुडिओमध्ये आला, महत्त्वपूर्ण भूमिका